हाय, मी मोहिनी. मी कल्याणला राहते. माझं वय आता 30 वर्ष. काही दिवसांअगोदर मी माझ्या ताईकडे गेली होती. तिच्या मुलांना बघितलं मी ब्लँक फोल्डने रीडिंग करताना, कलर्स ओळखताना, कार्ड्स ओळखताना. तर मला थोडं आश्चर्य वाटलं की असं कसं काय कोणी करू शकतो. डोळे बंद असताना कोण कसं काय एखादी वस्तू ओळखू शकतो, देन कलर सांगू शकतो. मग मी ताईला विचारलं. त्यावेळेस ताईने सांगितलं की त्यांचं मिड ब्रेन ॲक्टिवेट झालेलं आहे, म्हणून त्यांना डोळे बंद असताना सुद्धा गोष्टी दिसत आहेत. मग मला जरा इंटरेस्ट वाटायला लागला त्याच्यामध्ये की कसं काय कोणी डोळे बंद असतानाही कसं काय कोणी ओळखू शकतं, बघू शकतं. मग ताईच्या थ्रू माझा कॉन्टॅक्ट शशी मॅमसोबत झाला. मग त्यांना मी कॉन्टॅक्ट केला, त्यांना भेटले. मग त्यांनी मला सांगितलं की एक्झॅक्ट याच्यामध्ये गोष्ट काय होते, काय कसं काय त्यांना समजतं, त्यांच्या ब्रेनसोबत काय ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. मग त्यांच्याकडे मी टीचर ट्रेनिंगचा कोर्स हा जॉईन केला. एवढा छान कोर्स होता तो टीचर ट्रेनिंगचा. 21 दिवसांमध्ये तो कंप्लीट झाला. कमी दिवसांमध्ये पण झाला असता, पण ज्याच्या त्याच्या फ्लेक्झिबल टाईमनुसार आम्ही सगळा तो कोर्स कंप्लीट केला. कधी मी बिझी होती, कधी मॅम होत्या, कधी माझे बाकीचे कलिग्स बिझी होते. प्रत्येकाची टाईम ॲडजस्ट करत आम्ही हा कोर्स कंप्लीट केला. पहिले तर खूप भीती वाटलेली की ब्रेन रिलेटेड, आता मी कॉमर्सची स्टुडंट आहे, सायन्सबद्दल तर आपलं काहीच ताळमेळच नाही आहे. पण ब्रेन रिलेटेड गोष्ट कशा असणार, काय असणार, एवढ्या त्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात. ब्रेन म्हटलं तर सगळ्यांनाच खूप हे होतं. पण जेव्हा त्यांनी दिलेलं बुक मी रीड केलं, त्यांनी गोष्टी रोज एक नवीन टॉपिक शिकवायला लागले. एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या लँग्वेजमध्ये त्यांनी आम्हाला शिकवलं. शिकताना पण असं कधी वाटलं नाही की मी कुठला तरी कोर्स करते, कुठल्या तरी क्लासमध्ये बसली आहे. एकदम फ्रेंडली, हसत खेळत मज्जा करत आम्ही हा कोर्स कंप्लीट केला. 21 दिवस आमचे कधी संपले समजलंच नाही आम्हाला. रोज नवीन एक एक्साइटमेंट असायची, अरे वा आज काय शिकणार, आज काय शिकणार. बऱ्याच गोष्टी ज्या मी पहिल्यांदा ऑब्झर्व केल्या, पहिल्यांदा शिकल्या. आता हार्मोन्स असतात वेगवेगळे, कोणाला माहिती आपण हसतो कशामुळे, रडतो कशामुळे, पण ते आपले हार्मोन्स चेंज होतात, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या प्रतिक्रिया होतात. ही गोष्ट मला या कोर्समध्ये समजली. एवढा छान एक्सपिरियन्स होता, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. आणि मॅम म्हटलं तर त्या एवढ्या छान आहेत, एकदम फ्रेंडली. असं कधी वाटलंच नाही की त्या मॅम आहेत. एक माझ्या फ्रेंडच आहेत. माझ्या मनातल्या गोष्टी मी त्यांना सांगू लागली सगळं इझिली. क्वेश्चन्स पण मला जर कुठला डाऊट आला तर विचारताना कधी भीती नाही वाटली की कसं विचारू, काय विचारू. एखादी गोष्ट आम्हाला सारख्या त्या उलट आम्हाला विचारायचा, तुम्हाला काही डाऊट आहे का, तुम्हाला काही डाऊट आहे का. पण त्या एवढ्या सोप्या लँग्वेजमध्ये त्या प्रत्येक गोष्ट शिकवायचा. आणि त्यांची बुक एवढी छान आहे ना, आम्हाला कधी जास्त डाऊट आलेच नाहीत. आले तरी हां ठीक आहे, सांगतो. मॅम आम्हाला विचारायचे की तुम्हाला काही डाऊट आहे का. आम्ही मॅमला सांगायचो, मॅम आम्ही विचार करून सांगतो, आम्हाला काही डाऊट आहे का. पण आम्हाला कधी डाऊटच आला नाही. ते आहेच एवढं छान ते पुस्तक. तुम्ही जरी कधी घेतलं वाचलं पण खूप छान आहे. एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूप छान होता. प्रॅक्टिकल सेशन आमचं झालं. थेअरी झाल्यानंतर 2 दिवसाचं प्रॅक्टिकल सेशनला मी इथं मुलुंडला सेंटरला आले होते. मी स्वतः बघितलं. काही जवळजवळ 10 ते 15 किड्स होते, त्यांचं ट्रेनिंग मी स्वतः घेतलं. पहिल्या दिवशीच त्यांचं ॲक्टिवेशन झालं. खूप छान वाटलं, मस्त होतं. मॅम, तुमचा अडल्ट्सबद्दल काही एक्सपिरियन्स आहे का? हो, सेशनमध्ये ना 2 अडल्ट्स होते आमच्या. त्यांचं ट्रेनिंग खास करून मी घेतलं. म्हणजे त्या मराठीच होत्या, मी पण मराठी. आमचं जरा कॉम्बिनेशन चांगलं झालं आणि त्यांचं ट्रेनिंग मी घेतलं. लहान मुलं तर लगेच ॲक्टिवेट होतात, ते तर सगळ्यांनाच माहिती. पण अडल्टसुद्धा फर्स्ट डे ॲक्टिवेट झालं. नवीन करताना थोडं त्यांना ट्रिकी होतं, कारण की माइंडसेट असतो ना मोठ्यांचा, अरे कसं होईल, काय होईल. पण सेकंड डे त्यांचा परफॉर्मन्स एवढा छान होता ना. डोळे बंद करून त्यांनी कलर्स पण ओळखले आणि कार्ड्स पण ओळखले. ॲक्च्युली त्या मॅम आल्या होत्या की त्यांचे थोडंसं हे होतं, हेल्थ इश्यू होतं त्यांना झोप वगैरे काही येत नव्हती, असं समथिंग काहीतरी होतं. काही दिवसानंतर आम्ही त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारला, तर त्या बोलल्या की ह्या कोर्सनंतर त्यांची अगोदरची जी स्थिती होती आणि आत्ताची स्थिती याच्यामध्ये खूप डिफरन्स होता. त्यांना खूप युजफुल झाला त्यांच्यासाठी हा कोर्स, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स छान राहिला? खूप छान होता, खूप. म्हणजे आता उद्या माझी पहिली बॅच होणार आहे आणि मी एवढी एक्सायटेड आहे त्या बॅचसाठी. खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि तेवढा कॉन्फिडन्स आहे मॅम थ्रू. मॅमच्या शिकवण्याची पद्धत, परत ती मी एक बॅच केली होती, त्या बॅचनंतर माझा कॉन्फिडन्स लेवल एवढा वाढला आहे ना. आणि माहिती मी काही चूक जरी केली, माझ्याकडनं काही झालं नाही, तरी मॅम आहेत माझ्या पाठीशी उभ्या नेमक्या. मी कधीही त्यांना कॉल केला, कधीही डाऊट आला तरी मी मेसेज करते, फोन करते आणि मला नेहमी रिप्लाय भेटतो.
म्हणून मला काही टेन्शनच नाही पुढे माझ्या बॅचसाठी. आणि हो ना, 100% सक्सेस होणार माझी बॅच, तेवढा यस मैम, कॉन्फिडन्स आहे. डेफिनेटली ऑल द बेस्ट आपके Thank you. कल के बैच के लिए थैंक एंड बहुत सारे आगे के बैचेस के लिए. यू. Thank you, आपके ma'am. आशीर्वाद से बहुत सारे आगे जाऊंगी, बहुत सारा बैच में करूंगी. Yes, आप ma'am, हमेशा sure. मेरे साथ रहना. डेफिनेटली मैम, थैंक यू सो मच. थैंक यू.